नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडोब फोटोशॉपमध्ये आयडेंटिटी साईज फोटोज एका सीटवर कसे तयार करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे घरी किंवा ऑफिसमध्ये कलर प्रिंटर असतो, पण जेव्हा स्टुडिओसारखे आयडेंटिटी साईज फोटो घरच्या प्रिंटरवर किंवा ऑफिसच्या प्रिंटरवर प्रिंट करायचे असते, विशेषतः 4x6 फोटो पेपरवर, तेव्हा नेमकं कसं करायचं हे अनेकांना माहीत नसतं. फोटो स्टुडिओमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा हेच काम आपण फोटोशॉप वापरून 4x6 फोटो पेपरवर 8 आयडेंटिटी फोटो अगदी प्रोफेशनल क्वालिटीमध्ये तयार करू शकतो. सोपी आणि स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला, सर्वात प्रथम फोटोशॉप आयकॉन डेस्कटॉपवर आहे, त्याला मी डबल क्लिक करतो. फोटोशॉप ओपन होत आहे. आता फाईल मेनूमध्ये जाऊन आपल्याला ज्या फोटोची आयडेंटिटी बनवायची तो फोटो मी आधीच घेतलेला होता. आता तो निवडून मी ओके करतो. आता फोटो थोडं ॲडजस्टमेंट करून घेतो मधून. आता फोटोची क्लॅरिटी नाही म्हणून मी Ctrl L प्रेस करतो. त्यामध्ये त्याची लेवल कमी जास्त करून बघा की फोटो क्लॅरिटी किती लेवलला ठेवल्यानंतर दिसेल. ते तुमच्या हिशोबानं तुम्हाला ठेवायला लागेल. थोडं मी एवढं ठेवतो, ओके करतो. थोडं पहिल्यापेक्षा फोटो क्लिअर दिसायला. नंतर Ctrl U प्रेस करून ह्यात सुद्धा थोडं लेवल ॲडजस्टमेंट करतो, म्हणजे फोटोला थोडं गेटअप येईल. स्टॅच्युएशन माझ्या हिशोबाने ठेवतो आणि ओके करतो. त्यानंतर मला फोटो क्रॉप करायचे, तर मी क्रॉप हा टूल घेतो. क्रॉप करताना विड्थ 1.2 इंचेस, हाईट 1.5 इंचेस आणि रिझोल्युशन 300 घेतो. इथे मी टाईप करून घेतो इंचेस. आणि आता मला फोटो क्रॉप करायचे, तर क्रॉप टूलनं मी फोटो थोडं डोक्याचा वरचा भाग दिसेल असं क्रॉप करा. ठीक आहे. आता मी ठीक आहे एवढे. आता मी ओके करतो. ठीक आहे, ओके. नंतर आता फोटो मला 4x6 फोटो पेपरवर घ्यायचे, तर मी फाईलमध्ये जाऊन न्यू घेतो आणि याच्यामध्ये फोटो सिलेक्ट करून 4x6 लँडस्केप हा फोटो साईज घेतो. ओके करतो. ओके केल्यानंतर ब्लँक पेज आलेला आहे इथं. आता जो पाठीमागचा फोटो होता तो फ्रंटला घेतला मी टायटल बारवर क्लिक करून. मूव टूलने मी तो फोटो ड्रॅग अँड ड्रॉप करून न्यू पेजवरती घेतलं, पण त्याला बॉर्डर नाही म्हणून मी एडिट टॅबमध्ये स्ट्रोक घेतो. विड्थ 3, कलर ब्लॅक आणि आउटसाईड घेऊन ओके करतो आणि फोटो थोडा ॲडजस्टमेंट करतो. आता एका फोटोचे मला 2 फोटो तयार करायसाठी, त्यासाठी मी अल्ट की प्रेस करतो. एका फोटोचे 2 फोटो झाले. तसंच सेम मी करून घेतो अल्ट की प्रेस करून. असे 4 फोटो मी तयार करणार आहे. ओके. आता उजव्या साईडला बघता 4 लेअर तयार झालेत. मला आता 4ही लेअर सिलेक्ट करायचे. त्यासाठी शिफ्ट की प्रेस करून मी 4ही लेअर सिलेक्ट करतो आणि 4ही फोटोमध्ये समान साईज घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी डिस्ट्रीब्यूट लेफ्ट ईचवर क्लिक करतो, म्हणजे 4ही फोटोमध्ये समान गॅप दिसेल. आणि साईज वाढवतो. पण साईज वाढवताना फोटो साईज बरोबर ॲडजस्ट होत नाही, तर मी शिफ्ट की प्रेस करून साईज वाढवतो, म्हणजे समान साईज होऊन जाईल. नंतर 4 फोटोचे मला 8 फोटो पाहिजेत, तर मी अल्ट की प्रेस करून उजव्या साईडला बघता तुम्ही लेअर सिलेक्टच आहे. अल्ट की प्रेस करून मी 4 फोटोचे 8 फोटो केले, म्हणजे अजून 4 वाढले. तर आता मला 1 ते 8 लेअर सिलेक्ट करायचे. उजव्या साईडला बघता तुम्ही, तर मला जरा ॲडजस्टमेंट करायचे. आता Ctrl Shift E प्रेस करून जे 8 लेअर तयार झाले त्यांना मला मर्ज करून घ्यायचे. तर Ctrl Shift E ने मर्ज झाले आणि
आता Ctrl+P प्रेस करतो प्रिंट काढण्यासाठी. पेज सेटअपमध्ये डॉक्युमेंट साईज 4x6 घेतो. ओरिएंटेशन लँडस्केप, फोटो पेपर, इप्सन फोटो, क्वालिटी इंकजेट घेऊन ओके करतो आणि स्केल फिट करतो आणि प्रिंट सोडतो. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.